हॅलो, माझं नाव पंकज ढोबळे आणि माझं बाळ मेडिग्रेस या हॉस्पिटलला झालेलं आहे. पण हे बाळ होण्यामागे एक खूप मोठा जो हात आहे इथल्या डॉक्टरांचा आहे. खास करून आम्ही पवन सरांना मी म्हणू शकतो. कारण की आम्ही या मेडिग्रेस हॉस्पिटल किंवा सरांशी भेटायच्या आधी आम्ही भरपूरशा हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे आम्ही चेकअप केले. त्यांच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आम्ही समोरची प्रोसेस केली, गोळ्या घेतल्या, सर्व काही केलं. पण जो एक पॉझिटिव्हनेस मिळायला पाहिजे होता किंवा एक जो रिझल्ट यायला पाहिजे होता तो रिझल्ट आम्हाला मिळाला नाही. त्याच्यामुळे माझी बायको थोडी डिप्रेशनमध्ये गेली होती. त्याच्यानंतर माझ्या मित्राच्या एका सल्ल्याने आम्ही पवन सरांशी भेटलो. पवन सरांशी भेटल्यानंतर जेव्हा मी पहिली फर्स्ट मीटिंग केली, कांदारीज हॉस्पिटलमध्ये व्हिजिट करत होते, त्यावेळेस आम्ही जेव्हा फर्स्ट मीटिंग केली त्यावेळेस त्यांच्याशी भेटल्यानंतर मनाला एवढी शांतता फील झाली की सांगता सोय नाही. म्हणजे आधी आम्ही जर रात्री झोपायचो तर फक्त टेन्शनमध्येच की ओव्ह्युलेशन टाइम पिरियड आहे, त्यावेळेस माझी बायको मला खूप म्हणजे टेन्शनमध्ये ठेवायची की नाही इतने दिन आपको कहीं बाहर रात के काम करने जाना नहीं है, रुकना ही है घर पे, ऐसा ही है वैसा ही है वैसा ही है. आता हिंदी साईडर त्याच्यामुळे ते तशी बोलत होती. आणि तिचं तर डिप्रेशन पाहून आणि सर्व काही पाहून आणि नंतर तो एक टाइम पिरियड निघाला, मंथ संपला की नंतर जेव्हा तिला पाळी यायची त्यावेळेस परत ती टेन्शनमध्ये हीच बार बी नाही हुआ इस बार. पण जेव्हा आम्ही सरांशी भेटलो त्याच्यानंतर सरांनी आम्हाला सांगितलं की बा तुम्ही सर्व प्रोसेस तर केली आहे, तुम्हाला परत मी तीच प्रोसेस देऊन मी तेच काम नाही करणार, मी आपण एक दुसरी प्रोसेस करू. त्यांनी एक प्रोसेस सांगितली की बा तुमचं थोडासा इंटरनली चेकअप मला करावा लागेल आणि जे त्यांचं असेल. आणि त्यावेळेस मी नव्हतो इथे, माझी पत्नी माझ्या म्हणजे माझा जो मित्र आहे त्याच्या वाईफसोबत सरांनी दिलेल्या सल्ल्यानंतर तिथे एक्सरेसाठी गेली आणि तिथले ते एक्सरे वगैरे करून ती आली. आणि त्याच्यानंतर आम्ही सरांना तो एक्सरे आणि ते रिझल्ट दाखवले तर सरांनी आम्हाला गाईड केलं की बघा की अशी एक तुमच्या मतलब हिंदी में सांगतो एक खामी है आपके अंदर कि भैया जब तक उसको ऑपरेट नहीं करेंगे तब तक आपको प्रेग्नेंसी नहीं हो पाएगी. माझी बायको बरं टेन्शनमध्ये, मी त्याच्याहून टेन्शनमध्ये. मी भगवंताला हात जोडले आणि सरांना म्हटलं की सर कसं करायचं. सर म्हणे 15 दिवस आपल्याजवळ आहे, तुम्ही प्रयत्न करा पण टेन्शन घेऊन नका करा. तर जर झालं तर ठीक आहे, नाही झालं तर म्हणे 15 दिवसानंतर आपण एक छोटंसं ऑपरेट करू आणि त्याच्यानंतर लगेच म्हणे तुम्ही तुमच्या कामाला लागू शकता. आणि नंतर म्हणे जे होईल ते इझिली होऊन जाईल तुम्हाला, जर तुम्ही एवढं बॉदरेशन करून करताय. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही टेन्शन रिलीफ करा, फिनिश म्हणजे सर्व काही व्यवस्थित होता म्हणे. त्या चालल्यानंतर आम्ही जेव्हा घरी गेलो आणि 15 दिवसाची वाट पाहिली त्याच्यानंतर आम्हाला ऑपरेट करायचं होतं. ही माझ्या बायकोची मनस्थिती होती पण माझी मनस्थिती नव्हती. आणि त्या घडलेल्या 15 दिवसामध्ये तिला ते थांबवलं आणि सरांना आम्ही फोन केला की सर टाईम पिरियड आला नाही आणि असं झालेलं आहे. तर सरांनी म्हटलं की तुम्ही काही हरकत नाही, 2-3 दिवसांनी तुम्ही जसं तुम्हाला सोयीस्कर होईल त्या वेळेवर तुम्ही या, आपण बघू. आणि सरांनी जेव्हा सांगितलं की दे आर पॉझिटिव्ह वी विल हॅप्पी, म्हणजे आम्ही एवढे हॅप्पी झालो जी काही लिमिट नाही. पण सरांनी एक म्हटलं की आपका बच्चा बाहुबली है, म्हणजे इतनी होने के बाद में ऐसा कुछ होने के बाद में अगर वो प्रेग्नेंट होई तो बच्चा आपका बाहुबली है. आणि सरांसोबत आम्ही त्याच्यानंतर जेव्हा भेटलो की बा असं तसं म्हणजे मनात खूप सारे प्रश्न राहत होते पण त्यांच्या एका बोलण्यामुळे आमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्ये राहत होतं. आणि त्यांचं जे रिलीफनेस त्यांच्याशी भेटल्यानंतर जे पॉझिटिव्हनेस येत होतं माणसाला ते गोष्टच वेगळी होती. आणि मी माझ्या पत्नीला, माझ्या बायकोला आणि माझ्या घरच्यांना सर्वांना हेच सांगितलं की एकदा तुम्ही सरांशी भेटा फक्त. माझ्या घरचे म्हणायचे एवढा लांब जाऊन तू ट्रीटमेंट कशाला करतो, हे करतो. म्हटलं फक्त भेटा. आणि बघा त्याचा रिझल्ट म्हणजे माझ्या पत्नीची डिलिव्हरी इथे झाली. त्याच्यानंतर तिची डिलिव्हरी पाहता माझ्या घरच्या सर्वांचं म्हणणं हे पडतं नाही बा आपण तिची पण डिलिव्हरी इथेच करू, जेणेकरून माझ्या लहान जी माझी सून आहे जिचं आता 3 दिवसाआधी तिला बाळ झालं, 3 दिवसाच्या आधी मला झालं, 3 दिवसानंतर तिला झाला. तिची ट्रीटमेंट दुसऱ्या डॉक्टरांकडे होती. पण जेव्हा तिने इथलं सर्व पाहिलं आणि घरच्यांनी पाहिलं तेव्हा सर्वांचं एकच मत पडलं की नाही आपण तिची पण डिलिव्हरी इथेच करू. आणि बघा माझ्याकडलं सिझरिंग झालं आणि माझ्या सुनेचं नॉर्मल झालं. म्हणजे किती मोठी गोष्ट म्हणावं की. आणि वरून इथे आल्यानंतर आम्ही जेव्हा होतो इथे जेवढं एक 7 दिवसाचा टाईम पिरियड काढला आम्हाला वाटलं नाही मी हॉस्पिटलमध्ये आहो, आम्हाला वाटलं मी आमच्या घरीच आहो. कारण की इथला स्टाफ, इथले लोक, इथलं सर्व म्हणजे इवन नीडिंग, क्लिनिंग आणि सपोर्टिंग रोल जो आहे सर्वांचाच एवढा बेस्ट आहे की ज्याची काही म्हणजे लिमिटच नाही आहे. आणि मला असं परका आहे बा याला ओळखत नाही असा काही भाग नाही आहे. स्वतःहून ॲज अ फ्रेंड रिलेशनसारखे सर्व इथे कामं करतात. आणि काय म्हणावं बस सर तर गॉड इज ग्रेट म्हणायला पाहिजे. सरांना हॅट्स ऑफ आहे माझे.